म्हणजे खरं तर नाव न घेता वर्णन करण्यासारखं व्यक्तिमत्व आहे. या अवलियाने इयत्ता 10वी मध्ये सर्व विषयात मोजून 35 मार्क्स मिळवलेले आहेत. आणि म्हणून या पुरस्काराचं नाव आहे नौका नेली काठावर. विराज जगताप. विराज जगताप. जसं मॅडमना कोळीवाड्याची रेखा म्हणतात तसं तुम्हाला फिल्टर पाड्याचा भुका म्हणतात. काय म्हणतात? फिल्टर पाड्याचा भुका. फिल्टर पाड्याचा भुका. तुला माझा फिरू नको डोका. मला सांग इकडे नाग्या. काय फिल्टर पाड्याचा भुका नाही रे, फिल्टर पाड्याचं बच्चन म्हणतात. असं आहे ते. इतकं सोपं आहे. सर मला माहिती आहे. पण काय मी तुमच्यासारखी कॉमेडी केली माझ्यासारखी म्हणजे मस्त. कोळीवाड्याची रेखा फिल्टर पाड्याचा भुका यमक जुळवलं. आणि सर तुम्हाला आवडलं नसेल तर लक्ष देऊ नका, सोडून द्या ना विनोद. आम्ही तुमचे किती विनोद सोडून देतो सर. हे तुला कोण बोललं? काय सर, सत्य आणि सुटलेला गॅस लपत नाही सर. म्हणजे वेळ लागेल पण कळेल. सांग ना याला सांग. काय रसिको, आम्ही अनेक ठिकाणी कार्यक्रमांसाठी फिरत असतो. मी बरेच अँकर पाहिले पण इतकं लाघवी अँकरिंग मी पाहिलं नव्हतं. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या. ओंकार एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ओंकार भोजने यांच्यासाठी. आणि मी आता माईक सुपूर्द करते माझे मित्र गौरव मोरे यांच्याकडे. थँक्यू. हॅलो हॅलो एव्हरीवन. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. ए म्युझिक दादा. अरे बाबा असं करू नको. अरे मोठे पाहुणे आलेत. नाव माहितीये ना, दत्तू मोरे. असं करू. चालू ठेव माईक. गौरव मोरे बे. दत्तू मोरे काय? सॉरी सॉरी गौरव मोरे. केवढं मोठं नाव आहे. आपल्या महोत्सवाचं नाव असं करू प्लीज. लक्ष द्या. हॅलो हॅलो. चालेल. हॅलो एव्हरीवन. हॅलो. मीच बोलायला घेतलं कसं काय माईक बंद पडतो रे? तू बोलल्यावर माईक बंद पडत नाही. बोल एकदा. हॅलो हॅलो. सर मी काय म्हणतो नंतर भाषण करूया ना आपण. मला माझं भाषण करायचं. मला आता नाही, आता पाहुण्यांच्या वतीनं मॅडम बोलल्यात ना, मग आता काय वेगळं बोलणार तुम्ही? पण तिने तिचं सांगितलं. माझं राहिलं ना. पण असू दे, आपण मेन कार्यक्रम संपला ना का तुमचं भाषण फुरसतीत ठेवू. सर माझ्याकडे बघून हसू नको बे. सॉरी. हसं का? ओके. तर आता आपण ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघत आहात, तो कार्यक्रम बक्षीस वितरणाचा कार्यक्रम अत्यंत थाट साजरा व्हायला जाणार आहे. आणि गेल्या आठवड्याभर आपण ज्या वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या आहेत त्या स्पर्धेतले विजेते पुरस्काराचे मानकरी आज आपल्याकडे इथे येऊन या पाहुण्यांच्या हस्ते मान स्वीकारणार आहेत. तर आयोजकांच्या वतीनं मी पहिल्या पुरस्काराचा घोषणा करायला जातो आहे. तर पहिला पुरस्कार आहे या ठिकाणी माझ्याकडे ती लिस्ट दिलेली आहे. अत्यंत जबाबदारीने सोपवलेली आहे. अत्यंत जबाबदारीनं मॅडम ते सोपवलेलं आहे. तर कोणाला माहित नसलेलं नाव, पहिला पुरस्कार सर्वोत्कृष्ट भालाफेक. आणि विजेते आहेत ओंकार राऊत. सर खूप अभिनंदन तुमचं. खूप एक नंबर भाला फेकतो सर. याला आवरा. माझ्याकडे बघून असं करतोय सर. नाही तरी नशीब सर भाला हवे धरलाय त्यानं. म्हणजे भाला फेक करताना तो असा येतो. बाबा घरी जाताना भाला घरी घेऊन जाताना चांगला येतो. अभिनंदन खरंच खूप. अरे माझ्याकडे किती बघतो मी. वनिता खरात मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी सर्वोत्कृष्ट भालाफेक हा पुरस्कार त्यांना देऊन त्यांना सन्मानित करायचा आहे. मॅडम चेतना मॅडम. येस. थँक्यू. सर पुरस्काराचं स्वरूप आहे सोन्याचं पाणी दिलेलं पदक. जोरदार
सांगतो की 11 फूट 7 इंच लांब भाला फेकलाय त्यांनी आणि 6 फूट उंचीच्या जमिनीला समांतर असा भाला त्यांनी फेकला होता. तर मी तुला एक सांगतो, तू फेकला असं भाला विक्रम नवा झाला. तू फेकला असं भाला विक्रम नवा झाला. पुढच्या वर्षी आपली जगात दखल घ्यायला लावा. जगात दखल घ्यायला. ओंकार सर क्या बात आहे. बढिया बढिया. खूप मजा आली. तर यानंतर पुढचा पुरस्कार नौका नेली काठावर. मी पुढचा पुरस्कार देण्यासाठी द्याल ना सर पुरस्कार. मग मी तर काय ताशा वाजवायला आलोय. मी पुढचा पुरस्कार देण्याची विनंती करतो गौरव मोरे यांना. तर पुढचा पुरस्कार आहे नौका नेली काठावर आणि या पुरस्काराचे विजेते आहेत विराज जगताप. विराज जगताप लवकरात लवकर स्टेजवर या. मान्यवर आपली वाट बघतायत. विराज जगताप, मी तोपर्यंत आपल्याला यांची कर्तबगारी दाखवतो, सांगतो. म्हणजे खरं तर नाव न घेता वर्णन करण्यासारखं व्यक्तिमत्व आहे. या अवलियाने इयत्ता 10वी मध्ये सर्व विषयात मोजून 35 मार्क्स मिळवलेले आहेत आणि म्हणून या पुरस्काराचं नाव आहे नौका नेली काठावर. विराज जगताप. विराज ए माननीय विराज जगताप, ए इथं माणूस तटलाय. काय बोलला? आयोजकांना विनंती आहे विराज जगताप कुठं असलेल्यानं घेऊन या. विराज जगताप. अरे विराजजी. हा. अरे बोला ना हो, विराजजी. मी गौरव मोरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान होणार आहे. मॅडम पुरस्कार घेऊन या प्लीज. मी तुम्हाला विनंती करतो. विराज जगताप. विराज अनाउन्स कर ना विराजजी. विराज जगताप. बोला विराज ना. हा. जगताप, माननीय विराज जगताप. नौका नेली काठावर पुरस्कार विजेते विराज जगताप. सर मी काय म्हणतो, आपण पुरस्कार नंतर देऊया. आम्हाला येईल ना एवढं लवकर काय येईल ना देऊ ना त्याला नाही पुरस्कार. सर, एवढा वेळ नाही सर. आयोजक बघा मगापासून ओरडायला लागलेत. चला द्या, तुम्ही आत ठेवा. मॅडम चेतना मॅडम, हा पुरस्कार घेऊन द्या मॅडम, द्या प्लीज. काय पुरस्कार आहे यार. तर तुम्ही घ्यायला पण येत नाही पुरस्कार. येईल. तर आता आपण वळूया पुढच्या पुरस्काराकडे. पुढच्या पुरस्काराचं नाव आहे धाव रे धाव. हेच मिसिंग आहे फक्त. तर धाव रे धाव या पुरस्काराचे विजेते आहेत. मी नाव सांगण्यापूर्वी तुम्हाला सांगतो, हा पुरस्कार प्रदान करतील मॅडम वनिता खरातजी. थँक्यू Yes. थँक्यू. मॅडम हा पुरस्कार आपण 400 मीटर शर्यतीसाठी दिला जातोय. ओके. तर या पुरस्काराचे विजेते आहेत विराज जगताप. प्रेक्षकांच्या माहितीसाठी विराज जगताप यांची कर्तबगारी मी तुम्हाला ऐकवतो. 400 मीटर 40 सेकंद त्यांनी पूर्ण केलंय आणि एक नवा विक्रम घडवलेला आहे. असा एक अवलिया ज्याने सगळ्यांना चकित करून सोडली. मगाशी एवढा वेळ मी विराजजी करतो त्यावर आला. आता बरोबर आला रे. सर तो विराज जगताप वेगळा, मी विराज जगताप वेगळा. तू कोण आहेस मग? सर तो पास झालाय, मी फेल झालोय. कसं काय? सर पळत होतो ना मी, म्हणून फेल झालो. निक पटकन. लगेच निक. तर मित्र पण आता आणखी पुढे वळणार आहोत. पुढचा पुरस्कार आहे केश सुरवंट. हा पुरस्कार देण्यासाठी मी पुन्हा एकदा गौरव मोरे यांना विनंती करतो. गौरव मोरेजी, सर्वात जास्त दिवस दाढी न केलेला माणूस असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. वा वा वा. यासाठी पुरस्कार दिला जातोय आणि पुरस्कार ज्यांनी जिंकलाय त्यांचं नाव अर्थात वन अँड ओनली दत्तू मोरे. कोणते पुरस्कार आहे ते आणि माझ्या हातूनच का देताय? सर ऍक्च्युली आता तुमच्यापेक्षा योग्य उमेदवार दुसरा कुठे नव्हताच सर. पण तुम्ही कसं महिने केस वाढवलेत तसं त्यांनी दाढी वाढवली आणि त्यांची पण स्वतःची इच्छा होती की तुमच्या हातून तो पुरस्कार मिळावा. बरं ठीक आहे. सेतना मॅडम दत्तूजी तुम्ही येत राहा. बरोबर येत राहा मॅडम. Yes. दत्तू मोरे केश सुरवंट या पुरस्कारासाठी आपल्याला इथे सन्मानित करण्यात येते. दत्तू मोरे दत्तूजी म्हणजे यांचं वर्णन करायचं झालं तर मुंबईमध्ये फेमस
माहीमची खाडी आणि अवकाशातून दिसते चीनच्या भिंती आधी दत्तू मोरेंची दाढी. क्या बात है, बढिया बढिया. वा, वा, वा. एवढंच जमलेलं आहे. दत्तू मोरे. अरे बोलवा ना दत्तू मोरेला यार. मुद्दाम करता का रे तुम्ही? सर मुद्दाम करताय? नाही सर, मुद्दाम का करणार सर? ते द्या इकडे. अरे यार हे देऊ दे ना, कोणाला तरी पुरस्कार देऊ दे ना यार. ऍक्च्युली काय झालंय सर, दत्तू मोरे ते गावी गेलेत. माझ्या मामांचीच गाडी करून गेलेत. आणि तरी मला बोलतो पुरस्कार दे म्हणून. सर प्रोटोकॉल आहे सर, कार्यक्रमाचा प्रोटोकॉल असतो, आपण तो पाळावा लागतो. पण याला सांग ना. तर काय करतोय सर? पण याला गौरवजी, हा. तुम्ही आज एकदम चित्ता दिसताय. सर एकदा डरकाळी फोडा ना. एकदा डरकाळी फोडा.